माझा चित्रपट बघितलेला असेल त्याच्यामध्ये ती सुया शोधत नव्हती. विद्या विद्या या ना बाबा, काय झालं? आत या. अगोदर तिला बोला. विद्या ओढू नका, बोला. मी चोर आहे असं वाटतं तुला? आपला बाप चोर आहे असं वाटतं तुला? तुमच्या ट्रंकेत पैसे बघितले बाबा मी. अगं मूर्ख मुली, एक शब्द बोलू नका. मी चोर आहे? तुम्ही काही केलं नाही हो, मला माहित आहे. पृथ्वीवर गाफीलपणे हिंडणाऱ्या परमेश्वराच्या पाठीत सुरा खुपसी पाहणारी माणसं समोर वावरत असताना मी बोलायचं नाही. तिला माहित आहे माझ्या क्रोधाला हात नाही, पाय नाही, लोळा पांगळा येतो. वडाऱ्यानं अर्धवट चिरलेलं डुकराचं धड गटरात जसं तळमळतंय. मी चोरी केली? तुम्ही काही केलं नाही हो. विद्या, तू पोलिसांना बोलव, हे योग्य ठरेल. कुठं जात नाही आहो मी. तुम्ही रागवायचं नाही हा. नाही नाही, मी कुठे रागवलो आणि रडणार सुद्धा नाही. माझ्या डोळ्यात आसव जमा झाली तर खिळे टाकून कसा घालेन, पण या आळी समोर राहणार नाही. मी चोरी केली, तुम्ही काही केलं नाही हो. चला, तू पोलिसांना बोल, कुठे जात नाही जाऊ. करोडोची मालमत्ता गुलाल बुक्क्याप्रमाणे उधळणारा हा नट सम्राट आपल्या मुलांच्या घरी चोर ठरला. बाबा बाबा, आणखी काय झालं बाळा? बाबा मी चुकले, मी माझ्या हातून पैसे ठेवले आणि मी सरले. ठीक आहे ठीक आहे, मिळाले पैसे, लांछन टळलं बाबा. परमेश्वरा तुला रे बाबा काळजी. हो आई, तुमचं घर आहे, उगाच त्रास करून घेऊ नका. जीभ कशी उचलली यायची? कसले होते ते पैसे? कसले होते ते? हिच्या लग्नामध्ये जो हात त्यांनी मला केला तो विकला व यांनी का तो विकला. सरकार यांना वाटलं गलिच्छ आरोपांचं शेण आपल्या तोंडावर फेकलं तर काय करणार आहे आपलं? शेवटी आश्रय ते आपले. त्यांना चोर म्हणा, डाकू म्हणा, काही फरक पडत नाही. त्याचा दोष फक्त इतकाच, त्याने विश्वास टाकला. मी शेवटी तुम्हाला सांगत होते, अहो म्हातारपणासाठी काहीतरी ठेवा, पण नाही, माझी मुलं सोन्यासाठी. मला काय कमी आहे? घ्या सोन्यासाठी, मुलं घ्या सोन्यासाठी. पृथ्वीवर गाफीलपणे हिंडणाऱ्या अंतराळात एखादा भटकणारा आत्मा आपल्या वासनेच्या जिन्यानं या पृथ्वीवर येतो आणि आम्हाला वाटतं आम्ही आई झालो, बाप झालो. खोटंय सगळं. आभाळ पाठीवर येणाऱ्या हत्तींना विचारा, सांगतील ते तुम्हाला. चला सरकार, आता आपलीच दुनिया, आपण एकमेकांची. कुठे जाणार बाबा, कुठे जाणार? कुठे जाणार माहित नाही ग, आपण इथून जाणार. धन्यवाद. कैलास पवार